गरमीत ही चटणी खाल्ली का? एकदा नक्की करून बघा. 5 मिनिटात तयार होणारी ही कैरीची झणझणीत चटणी. त्यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत. भिजवलेले लाल मिरच्या, सुक्या लाल मिरच्या. त्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये लाल सुक्या मिरच्या, कैरीचे काप, लसूण, कोथिंबीर, जिरे आणि पाणी आणि थोडंसं मीठ ॲड करून त्या स्मूथ पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर फोडणीसाठी लागणारं साहित्य, त्यावर तडका पॅनमध्ये तेल, जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, लसणाच्या पाकळ्या, छान अशी फोडणी तयार करून घ्या आणि ही गरमागरम फोडणी आपल्या त्या चटणीवर ओतून घ्या. आपली तडकेदार झणझणीत ही कैरीची चटणी नक्की तुम्ही करून बघा. पोळी, भात, भाकरीसोबत अप्रतिमच लागते. नक्की या. दुपारच्या टायमाला छानच बेत आहे. नक्की तुम्ही देखील ही चटणी ट्राय करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करून बघा.